द टेस्ट ऑफ कोकण. नावावरूनच लक्षात आलं असेल मंडळी, हा आहे नॉनव्हेजचा स्पेशल रेस्टॉरंट आणि इथे आम्ही आलेलो आहोत गटारी साजरी करण्यासाठी. तर खरी गंमत ही आहे की गटारीच्या दिवशी आम्ही घरातून तर निघालो, परंतु 2 हॉटेलला भरपूर बुकिंग होती. वेटिंगमध्ये इतका वेळ लागणार होता की आम्ही निघालो तिथून. आणि त्यानंतर हे 3रं हॉटेल आहे जिथे आम्हाला भेटली जागा. अर्धा तास वेटिंग केल्यानंतर आमचा नंबर आला आणि मग आम्ही एंट्री केली या हॉटेलमध्ये. हॉटेल एकदम छान आणि सुंदर होतं, दिसायला खूप आकर्षक होतं. त्यामध्ये आम्हाला वर चान्स भेटला म्हणून आम्ही वरती गेलो. तर हॉटेलला वरती बसण्याची अरेंजमेंट खूप सुंदर होती आणि सगळा व्ह्यू छान दिसत होता. त्यानंतर आम्ही टेबलावरती बसलो. मग मेन्यू बुक घेतलं. मेन्यू बुकमध्ये भरपूर शोधाशोध केल्यानंतर काय खायचं हे डिसाईड झालं. त्यामध्ये आम्ही एक बोंबील थाळी आणि अजून एक पापलेट थाळी अशा 2 थाळ्या ऑर्डर केल्या. त्यानंतर आम्ही वेटरला विचारत होतो की तुमच्या हॉटेलचं फेमस असं काय आहे, तर त्याने सांगितल्याप्रमाणे मग आम्ही कोळंबी भात ऑर्डर केला. त्यानंतर बाजूलाच बघितलं तर कपाटामध्ये छान छोटीशी पितळाची भांडी होती. ती भांडी बघून मला अगदी माझं बालपणच आठवलं. अशाच छोट्या छोट्याशा भांड्यांबरोबर आम्ही खोटं भांडी-कुंडी खेळायचो. आज दिवस कसे बदललेत बघा. ती छोटी छोटी वाटणारी भांडी आज माझ्या आयुष्यात खऱ्या रूपाने समोर आहेत आणि मला आता भरपूर कंटाळा यायला लागला हो या भांड्या-कुंड्यांचा. खरंच ही पितळेची भांडी जवळून इतकी सुंदर आणि छान वाटत होती ना, प्रत्येक भांडं बघण्यात एक वेगळीच मजा वाटत होती. छोटंसं तांब्या, छोटंसं ताट, छोटी वाटी, चहाची किटली, पाण्याचा बंब, हापशी, शेवगा, कढई, माप असं खूप सुंदर सुंदर गोष्टी यांनी ठेवल्या होत्या. खाली डेकोरेशनसाठी चमचे, वाट्या खूप सुंदर वाटत होतं. आणि हे बघा इकडे याच्यामध्ये जुने आपले नाणी म्हणजे 10 पैसे, 5 पैसे ते पूर्ण बॉक्सच्या बॉक्स भरून ठेवलेले आहेत बाटल्यांमध्ये काचेच्या आणि खूप छान वाटत होतं. डेकोरेशनच्या बाबतीत पण हॉटेल खूप सुंदर होतं आणि जेवणाच्या बाबतीत म्हणाल तर खूपच भारी. यामधली आम्ही जी प्रॉन्स बिर्याणी ऑर्डर केली ती बघा कशी पितळाच्या ताटामध्ये आलेली आहे आणि इथे पाणी प्यायलासुद्धा पितळेचा ग्लास होता आणि जेवायलासुद्धा पितळेचंच ताट. त्यामध्ये आम्ही बिर्याणी खाताना बघा तुम्ही किती आवडीने खात आहोत सगळेजण बिर्याणी. खूप सुंदर आणि चविष्ट बिर्याणी होती. आम्हाला सगळ्यांनाही बिर्याणी आवडली. आम्ही आनंदाने खाल्ली आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ मोबाईल बघत इकडे तिकडे फोटोशूट केलं छानपैकी. आणि नवीन आमची डिश आली, ती डिश बघा तुम्ही कशी वाटते ते तुम्हाला. तर बिर्याणी खाताना खूप मजा आली. आणि हे बघा आमची नवीन डिश आलेली आहे. हे बघा कोंबडी वडे, स्पेशली मागवलेली कोंबडी वडे आम्ही. आणि ही इकडं आमची एक पापलेट थाळी आणि एक बोंबील थाळी अशा 2 थाळ्या. आणि त्यानंतर मग शेवटला आलं आमचं बिल. बिल देखील देण्याची पद्धत बघा, कसला बॉक्स आहे भारी आणि त्यामध्ये बिल आणि बडीशोप. आणि बडीशोप घेताना तर फार मज्जा आली. बडीशोप खूप म्हणजे छानच होते. नॉर्मल हॉटेलमध्ये जे असते ना तसं काही नव्हतं, काहीतरी वेगळंच होतं. छान वाटत होती बघा. तुम्हाला दिसते का? जवळून पाहू शकता तुम्ही. आणि द टेस्ट ऑफ कोकण हे हॉटेल खूप भारी वाटलं जेवणाच्या बाबतीत म्हणाल तर. आणि हे बघा आम्ही परत जाताना जेव्हा खाली आलो तेव्हा हॉटेलच्या मॅडम आम्हाला दिसल्या. त्या देखील माझ्याशी बोलू लागल्या. तर या हॉटेलच्या ओनर आहेत. तर टेस्ट ऑफ कोकणमध्ये या जेवायला सगळ्यांनी. मॅडम आलेले आहेत. छान आहे तुमचं जेवण. आवडलं ना? थँक्यू.